हॅलो नमस्कार सगळ्यांना। मी सुप्रिया शिंदे ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत करते। तर तुम्हाला वाटत असेल पंखा आणि ही पोछ्याची काठी जी क्लीन करतो आपण पोछा, त्याची जी काठी राहते ती का दाखवते, तर ह्याच्यासाठी की आपण आज एक टिप आणि ट्रिक्स यूज करून बिना स्टूल शिव्या आणि बिना पायाखाली कसलेही उंचीचं साधन न घेता आज आपण जमिनीवर राहून पंखा क्लीन करणार आहोत। तर फक्त ह्या टाकाऊ जी पोछ्याची काठी असते, कधी तुटते कधी काहीतरी होतं तर आपण ही टाकून देतो। तर असं न करता आपण ह्याचं छान असं एक उपकरण बनवून जमिनीवर राहून पंखा कितीही उंच असू द्या आपण क्लीन करू शकतो। आणि म्हणजे क्लीन अशा पद्धतीनं की आपण पंखा साफ करायला गेलो तर जी आपल्या बाजूला जी भाग असतो तो साफ केला जातो, पण जो वरचा भाग असतो तो आपल्या हाताने साफ केला नाही जात। तर असं एक उपकरण बनवतोय आपण की वरची बाजू पण पंख्याची साफ होणार आहे आणि खालची पाती पण जी पंख्याची असते वरची आणि खालची दोन्ही सुद्धा क्लीन होणार आहे। तर त्याच्यासाठी करायचं काय आहे, तर आपल्या कपड्यांमध्ये जे असं प्लास्टिक टाईप एक निघतं, थर्माकोल किंवा प्लास्टिक टाईप जे निघतं कापसासारखं, ते घ्यायचं आहे। दोन्ही बाजूने ह्या पोछ्याच्या काठीला सिक्युअर करून रबर बँडनं सिक्युअर करायचं आहे, असं मी करते तसं। आणि एक रबर असं समोर ठेवायचं आहे, म्हणजे पंख्याच्या पातीनुसार ते फाकणार आणि ते दोन्ही बाजूला जाणार। नाहीतर मग मध्ये एक छोटीशी काठी किंवा मी असा खपटाचा तुकडा लावलेला आहे, असं करू शकता व्ही आकारामध्ये थोडक्यात। तर व्यवस्थित असं लावायचं आहे, आधी व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। आणि बघा माझा पंखा बघा माझ्या हाताला येत नाही आणि धूळ बघा पंख्यावर किती साठलेली आहे आणि त्याच्यात माझा पंखा आहे व्हाईट कलरचा। तर बघा किती इझिली ते गेलं। खालच्या बाजूला तर होतच आहे साफ, पण वरच्याही बाजूला साफ होतं आहे एकदम सोप्या पद्धतीने। तर परत रिटर्न आपण घालूया। तर आधी सगळं कोरडं साफ केलेलं आहे, जेवढी धूळ होती तेवढी। आणि आता हा जो आपला आहे उपकरण बनवलेलं त्याच्यावर मी स्प्रे बॉटलनं पाणी टाकून घेतलेलं आहे। अशा प्रकारे पाणी टाकून घ्यायचं आहे। तुम्ही जर तुमच्याकडे हे पांढऱ्या कलरचं जर नसाल तर तुम्ही इथं बेस्ट वे आपले जे हात रुमाल टाकाऊ कपडे असतात त्याचे तुकडेसुद्धा लावून यूज करू शकता। आणि ट्रस्ट मी इतकं व्यवस्थित क्लीन होतं, वरतून खालतून सगळीकडून क्लीन होतं बघा निघतंय। तर अशा प्रकारे एक साधं सोपं आणि सरळ पंखा पुसायचं उपकरण आपलं तयार आहे। टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार आहे। अशा प्रकारे मी सगळ्या पात्या खालून वरून सगळीकडून पुसून घेत आहे पंख्याच्या। तर बघा आणि इझिली जातं ते, बघा कसं घाण लगे पडतं आहे इझिली। जेवढी धूळ पंख्यावर आहे तेवढी सगळी धूळ याच्याने इवन केससुद्धा जे अडकलेले आहेत पंख्याला ते निघत आहेत। आणि परत अजून एकदा आपण क्लीन करायला घेऊया। आणि आता ह्या वेळेस काय करायचं आहे, खालच्या बाजूला एक असं कोरडं कापड ठेवायचं आहे, कारण आता आपण पंखा ओला करून पुसून घेतला होता, जेणेकरून ते ओलं झालेलं जे आहे धूळ ही पूर्ण ह्या कापडाला लागणार आहे। तर अशा प्रकारे व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं आहे। इकडं मी थोडं मिस्टरांना हाताखाली घेतलेलं, कारण कॅमेरा पकडायला कोणीच नव्हतं म्हणून त्यांना मी थोडंसं कामाला लावलं आणि नुकतेच कामावरून आलते। तर अशा प्रकारे व्यवस्थित क्लीन करून घेतलेलं आहे। आता हे असूनसुद्धा वरती टेबलावर ह्यांना चढायची गरज नाही पडलेली आहे, कारण असं व्यवस्थित क्लीन झालेलं आहे। तर अशा प्रकारे व्यवस्थित पंखा क्लीन होतो आपला। आणि बघा व्यवस्थित क्लीन होतो पंखा छान प्रकारे। तर अशा प्रकारे मी क्लीन करायला घेतलेला। आणि बघा माझा पंखा आधी कसा होता आणि आता कसा झालेला आहे, तुम्हाला झूम करून दाखवते। कोणत्याही शिडीची, कुठल्याही खुर्चीची, कुठल्याही टेबलाची गरज पडलेली नाही आहे। हे बघा व्यवस्थित पंखा क्लीन झालेला आहे। आणि ही एक सोपी आणि साधी ट्रिक आहे, प्रत्येक महिलासाठी उपयोगी किंवा घरातल्या कोणत्याही मंडळींसाठी उपयोगी ही ट्रिक आहे। आपण पण करू शकतो, आपले मिस्टर, आपले मुलं सर्वजण ह्या, कारण ही काठी असतेच एवढी लांब की इझिलीपर्यंत सिलिंगपर्यंत काठी पोहोचते। तर अशा प्रकारे एक टाकाऊपासून सुंदर अशी टिकाऊ वस्तू आपण बनवलेली आहे। पंखा छान चमकत आहे, अगदी तुकतुकीत दिसतोय पंखा माझा, एकदम पांढरा शिपट। आणि असे काही वस्तू पाहिल्या घरातल्या स्वच्छ झालेल्या तर मला पण खूप जरा आनंद होतो। आणि जेवढं क्लीन ठेवता येईल तेवढं घरात खेळतं वातावरण राहतं। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। माझ्या चॅनलवर नवीन असाल
तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला एकदा नक्की भेट द्या. थँक्यू. परत एकदा भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.